73-74ला मी इथं शिक्षक म्हणून रुजू झालो तेव्हा इथं आपल्या शाळेमध्ये टेबल टेनिसमधला सुद्धा नव्हता. म्हणजे कुणी टेबल टेनिस, फक्त मी कॉलेजकडनं टेबल टेनिस खेळलो होतो. त्यामुळे आणि माझं वय होतं 23-24. त्या यंग एजमध्ये मुलांनी खेळावं असं वाटायचं म्हणून मी मुलांना टेबल टेनिस खेळायला बोलवायचो. या इथंच 15 मारुतीजवळ आमचं सहयोग मंगल कार्यालय होतं. तिथं 71च्या युद्धामध्ये त्यावेळेला ब्लॅकआउट असायचा. मी मुंबईहून टेबल रेल्वेने आणलं आणि त्या टेबलवर सुजय पहिला खेळला टेबल टेनिस. आणि त्यातला एक महत्त्वाचा किस्सा सांगतो. ॲक्च्युली सुजय टेबल टेनिस कधीही खेळला नसता, पण झालं काय, तो क्रिकेटला खेळायचा. तर तिथं मी क्रिकेटलाही कोच होतो, टेबल टेनिसलाही होतो. तर तो संध्याकाळी आमच्या हॉलवर आला आणि मला म्हटलं की सर, मी क्रिकेटची सिनियर मुलं मला बॅटिंग देत नाहीत अजिबात, तुम्ही आज लवकर टेबल टेनिस संपवा आणि तिकडं चला, मला बॅटिंग मिळतच नाही, आठवडा झाला. म्हटलं बरं चल मी येतो. पण म्हटलं आपल्याला 4 प्लेयर इथं आत्ता मुलं खेळत आहेत, तर मी चेंज करून येस्तवर तू ह्या मुलांशी खेळ म्हणून त्याला रॅकेट दिली. तर तुम्हाला खोटं वाटेल, तो मुलगा पहिल्या दिवशी खेळत होता टेबल टेनिस हे खरंच वाटणार नाही ते, कारण तो 4-5 दिवस ते बघत होता. तर त्याच्या ॲक्शन्स इतक्या करेक्ट होत्या. तर ही नॅचरल गिफ्ट होती त्याच्यात. म्हणजे बेसिकली एखाद्या मुलाला जी नॅचरल गिफ्ट असते ती वेळेला ओळखली जाणं आणि तो त्या प्रवाहात येणं हे महत्त्वाचं असतं. आणि ते त्या घटनेमुळं घडलं. तर मी त्याला काय म्हटलं की अरे आपल्याकडे 3 प्लेयर्स आहेत आत्ता आणि इंटर स्कूलला 3 सिंगल्स आणि 2 डबल्स असे मिनिमम 4 प्लेयर लागतात. तर 4था प्लेयर नाही आहे आणि तू खेळतोयस बरा, तर तू क्रिकेट संपल्यावर टेबल टेनिसला येत जा. म्हणून तो ते संपवायचा, आमच्याकडे टेबल टेनिस खेळायचा 15 मारुतीजवळ आणि मग इकडनं घरी यायचा. असा तो रुटीन होतं. आणि आम्ही शनिवार रविवार पर्वतीला जायचो व्यायामाला सगळे. तर असं करत करत पुढे असं झालं. आणि त्याचं आणखी एक आठवण सांगतो सुजयची. त्याला नॅचरल स्पोर्ट्सचा टॅलेंट होता. तो असे स्तंभ दिसायचे ना, पॉईंटला फिल्डिंगला उभा असायचा, तर तो असा पिकअप करून मिनिमम वेळामध्ये असा थ्रो मारून एक स्टंप उडवायचा असा. आणि असं त्यांनी कॉन्झिक्युटिव्ह 3-4 वेळा केलं होतं. म्हणजे ही गिफ्ट होती त्याला. इथंसुद्धा टेबल टेनिसला असं हातापायाची लेंथ जास्त असल्यामुळे मुंबईमध्ये जेव्हा आम्ही टुर्नामेंट खेळायला गेलो तर टाइम्स ऑफ इंडियाने असं लिहिलं होतं की सुजय कम्स फ्रॉम एरिया वेअर द टेबल टेनिस ॲक्टिव्हिटी इज प्रॅक्टिकली डेड, असं वाक्य होतं टाइम्सचं. तर मी त्या माणसाशी जाऊन भांडलो होतो. तर मी म्हटलं नाही का, तुला माहिती आहे का की मी नारायणपेठेमध्ये एका हॉलमध्ये या मुलांची रोज खेळतो आणि ही मुलं म्हणजे प्रॅक्टिकली डेड ॲक्टिव्हिटी हे लिहिलं हे चुकीचं आहे. फक्त काय होतं, डेक्कन जिमखाना, PYC ह्या क्लबला तेव्हा प्रसिद्धी होती आणि नुमवी किंवा हे शाळेमध्ये काही चाललं असेल अशी कोणाला आयडियाच नव्हती. म्हणजे त्या माणसाची चूक नव्हती, त्याचं जे ऑब्झर्वेशन होतं त्याप्रमाणे त्यांनी लिहिलं होतं. पण तेव्हा मला राग आला होता. पण ह्या मुलांनी पुढं बॉम्बेत इतका भारी परफॉर्मन्स केला की निश्चित व्यास नावाचा प्लेयर होता दिल्लीहून आलेला, त्याला यांनी हरवलं. आणि तिथं आमच्या लक्षात आलं की याच्यामध्ये एक्स्ट्रॉर्डिनरी टेबल टेनिसचा टॅलेंट आहे. आणि मग पुढे जे काय ग्रो होत गेलं त्याचा भाऊ पण चांगला खेळायला लागला. मुंबईची टीम जवळजवळ 7 ते 8 वर्ष आणि आमचे मोहन उजगावकर पण त्या विनिंग टीममध्ये होते. हा म्हणजे तुमच्या बॅचचा एक माणूस इथला हा त्या टीममध्ये भरपूर खेळला. त्यांच्या बॅचचा नाही मी सर, नाही त्याच्या लहान ज्युनियर आहे आम्हाला. आणि ह्याचा मोहननी टेबल टेनिसमध्ये खूप काम केलं ॲज अ कोच, सिलेक्टर, सीडिंग कमिटी मेंबर. आणि 30-40 वर्ष टेबल टेनिस मुंबईने जे डॉमिनेट केलं बाहेर, त्याच्यामध्ये सुजय, किशोर, अभय जोशी, तसंच आणखी एक आठवण सांगतो की संदीप हलदुले म्हणून एक प्लेअर, आपल्या हलदुले सरांचा समीर आणि संदीप, तो पण मुंबईहून आम्ही आलो ना तर तो बॉम्बेच्या टुर्नामेंटला इतक्या फसव्या सर्व्हिसेस करायचा. म्हणजे त्याची एक अशी आणि अशी सर्व्हिस होती, ती अपोनंटला कळायचीच नाही. आता दुर्दैवाने काही आजारपणात तो गेला नंतर. पण एक अशा मेमरीज खूप होत्या की ही लहान मुलं घेऊन आम्ही मुंबईत गेलो. तिथेही शिप्रमंडळींनी आम्हाला कॉपरेट केलं. आपल्या रुईया कॉलेजचं जे हॉस्टेल होतं तिथं आम्हाला उतरायला जागा फ्री दिली. त्यामुळे ही 10-12 मुलं घेऊन आम्ही मुंबईत 5-6 टुर्नामेंट खेळलो.
तर ह्या सगळ्याची सुरुवात शिल्पमंडळीमध्ये झाली आणि त्या शिल्पमंडळीच्या हॉलमध्येच आपण आता आपलं स्वतःचं टेबल टाकलेलं आहे. तर ह्यातनंही 5 वर्षात मोठे प्लेयर्स तयार व्हावेत अशी इच्छा आहे.